महाराष्ट्र की समृद्ध और ऐतिहासिक लोक कला परंपरा को जीवंत बनाए रखने के उद्देश्य से ऐरोली स्थित गांव देवी मैदान में देवीदास चौगुले प्रतिष्ठान के तत्वाधान में फोक लोक स्टूडियो द्वारा भव्य लोक संगीत एवं लोक नृत्य कार्यक्रम का शानदार आयोजन किया गया। इस सांस्कृतिक संध्या में फोकलोक स्टूडियो के कलाकारों ने पारंपरिक लोक संगीत, लोक नृत्य और नाटिकाओं के माध्यम से महाराष्ट्र की लोक कला और सांस्कृतिक विरासत को अत्यंत प्रभावशाली ढंग से प्रस्तुत किया। ढोल ताशा, लावणी, गौड़न और लोक नाट्य जैसी प्रस्तुतियों ने दर्शकों को मंत्रमुग्ध कर दिया और हर प्रस्तुति पर तालियों की गड़गड़ाहट गूंजती रही। कार्यक्रम के दौरान सामाजिक, सांस्कृतिक और राजनीतिक क्षेत्र से जुड़े कई मान्यवरों की गरिमामयी उपस्थिति ने आयोजन की शोभा बढ़ाई। वहीं फोकलोक स्टूडियो की इस अनोखी पेशकश को देखने के लिए जनसागर उमड़ पड़ा, जिससे गांव देवी मैदान उत्साह और लोक संस्कृति के रंगों से सराबोर हो नजर आया। युवा पिढीने ही संस्कृती जपावी हीच सर्वांना हा मेसेज देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे खरंच खूपच छान आहे। सगळ्या लोकांचे इथे आल्याबद्दल पण आपण धन्यवाद देतोय। आमचं काय झालं की पहिल्यांदा आमची जी टीम आहे, आम्ही सर्वजण आम्हाला लोकसंगीताची गोडी असणारी मंडळी नशिबाने आम्ही एकत्र आलो। हे आमचं नशीब सगळ्यांचं, सगळे एकमेकांना भेटले आणि त्याच्यानंतर आम्हाला असं वाटायचं की आम्हाला आत्ता जे ऐकायला हवंय, जे आम्ही एन्जॉय करू शकतो। म्हणजे आज बघा, एंटरटेनमेंट दोन्ही प्रकारे होतं। चांगल्या प्रकारे एंटरटेनमेंट होऊ शकतं आणि वाईट म्हणजे काय आपण म्हणू शकतो। पण प्रमाण एंटरटेनमेंट कोणतं की ज्याच्यातनं काहीतरी बोध आहे, ज्याच्यातनं काहीतरी चांगली गोष्ट आहे। माणूस असतोय ते लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत एकत्र बघून तो बसून माणूस तो आनंद घेऊ शकतोय। अशा गोष्टी आजकाल कुठेतरी कमी होत चालल्यात आणि आम्हालाही त्याची कमतरता वाटत होती। म्हणून जसं म्हणतात गरज ही शोधाची जननी आहे, त्याप्रमाणेच या फोकलोकचा प्रवास चालू झाला। हा देवीदास चौगुले प्रतिष्ठाननी हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे, फोकलोक हा अतिशय उत्तम कार्यक्रम आहे, मराठी संस्कृतीला जपणारा। आणि आम्ही त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी आमच्यासाठी हा कार्यक्रम इथे नवी मुंबईत आयोजला। हे दूरदूरून लोक आली हा संस्कृतीचा कार्यक्रम बघायला। या कार्यक्रमामध्ये हा पूर्ण कार्यक्रम मराठी संस्कृती जपून केलेला कार्यक्रम आहे। हा याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीची अशी काय म्हणता त्याला पूर्ण मराठी संस्कृती याच्यावरती जपलेली आहे। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।